नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत राजमाणे। आज आपण आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तीची व्याख्या पाहणार आहोत। डेफिनेशन ऑफ हेल्थ अकॉर्डिंग टू आयुर्वेदा। आचार्य सुश्रुतांनी सूत्रस्थानाच्या 15व्या अध्यायामध्ये स्वस्थ व्यक्तीची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे, समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते। आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ हे 3 दोष असतात, ते सम अवस्थेमध्ये असणं, त्याचबरोबर जाठराग्नी, पंचमहाभूताग्नी आणि सप्तधातुआत्मक अग्नी हे 13 प्रकारचे अग्नी म्हणजेच आपली पचन संस्था या ठिकाणी सुश्रुतांनी वर्णन केलेले आहे, ती सम अवस्थेत असणं। त्याचबरोबर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू आपल्या शरीरामध्ये असतात, तेही समान अवस्थेमध्ये असणं। त्याचबरोबर पुरीश, मूत्र आणि स्वेद हे 3 मल त्यांचं निर्गमन व्यवस्थित प्रकारे होणं हेही या ठिकाणी अपेक्षित त्यांनी सांगितलेलं आहे। आणि दोष, धातू आणि मल या सर्व गोष्टींचं पोषण, धारण आणि निर्गमन व्यवस्थित असणं या ठिकाणी शारीरिक आरोग्य असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी केवळ शारीरिक आरोग्याचा विचार न करता या ठिकाणी मानसिक आणि आध्यात्मिक गोष्टींचाही विचार त्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्यांनी प्रसन्न आत्मा, प्रसन्न इंद्रिय आणि प्रसन्न मन हे खऱ्या आरोग्याची ओळख त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। शारीरिक गोष्टी आणि मानसिक गोष्टी जर व्यवस्थित असतील तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला स्वस्थ म्हणता येईल, किंवा या ठिकाणी फक्त रिपोर्ट नॉर्मल असणं अपेक्षित नाही आहे। काही पेशंट असे असतात की त्यांचे रिपोर्ट नॉर्मल असतात परंतु ते मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब असतात, तर शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्याही या ठिकाणी तो व्यक्ती जर नॉर्मल असेल तरच त्याला स्वस्थ म्हणता येईल। आपण पाहतो की बऱ्याच रुग्णांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक दोष आढळून येत नाही, सर्व प्रकारचे रिपोर्ट नॉर्मल असतात, पण ते स्वतःच्या मनामध्ये त्यांनी काहीतरी धरून बसल्यामुळं ते मानसिकदृष्ट्या स्टेबल नसतात, किंवा रज आणि तमगुण त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं ते स्टेबल नसतात। तर खऱ्या आरोग्याची ओळख ही केवळ शारीरिक गोष्टींवर अवलंबून नाही आहे, तर ती मानसिक गोष्टी म्हणजेच प्रसन्न आत्मा, प्रसन्न इंद्रिय आणि प्रसन्न मन ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। धन्यवाद।